पुढची बातमी पाहूयात। मजुरी महागली, ठिबक सिंचनाची वेळ आली। ऊसाच्या चाऱ्यासाठी आता ठिबक सिंचनाचा वापर करण्यात येतोय। शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गुरांसाठी ऊसाचा चारा शेतकरी लागवड करतायत। धुळे तालुक्यातील वरखडे शिवारामध्ये शेतकऱ्यांनी ऊसाचा चारा हा लागवड करतायत। असं असलं तरी रोज 10 ते 12 मजूर शेतात लागतात। मात्र मजुरांची मजुरी वाढली आहे आणि ती परवडत नाहीये। मजूर भेटले तर येतील याची शाश्वती नाहीये, म्हणून शेतीला ठिबक केलं आहे। ठिबक केल्यामुळे मजूर कमी लागतात आणि खर्च देखील कमी होतो, असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। गुरांसाठी जो चारा असतो तो ऊस आम्ही लावतोय, तर त्याच्यासाठी आता मजूर काम करतायत शेतामध्ये। मजुरी एका मजुराला जवळजवळ 250 रुपये रोज द्यावा लागतोय। रोजचे 10 ते 15 मजूर चालू आहेत, त्यांना रोज संध्याकाळी मजुरी द्यावी लागते। आणि आम्ही या ऊसाला नवीन आधुनिक पद्धतीने आम्ही ठिबक करतोय त्याला, कारण मजूर भेटत नाही आणि भेटला तरी तो शेतापर्यंत पोहोचेल याची गॅरंटी नाही। म्हणून प्रत्येक वेळेस प्रत्येक कामासाठी मजुरांची विनवण्या कराव्या लागतात, म्हणून आम्ही त्यासाठी हे ठिबकची सोय करतोय।